शरद पवारांनी दिल्लीतील महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वारकरी संप्रदायावरती भाष्य केलंय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झालेली आहे असं शरद पवार म्हणालेत। तर वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं शरद पवार म्हणालेले आहेत। वारकरी संप्रदायातील 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनामधून पुरोगामी भूमिका मांडतात। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावरती महिला कुठेही नाहीत असं शरद पवार यावेळी म्हणालेत। पुण्यात छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक। हेलिकॉप्टर लँड न करता वाहनांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं। भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेत शरद पवारांकडून उल्लेख। तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, पवारांचं मत। शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या भूमिकेवरून सत्ताधाऱ्यांची टीका। शरद पवारांनी वारीला समजून घ्यावं, सुधीर मुनगंटीवारांचा निशाणा। तर तुषार भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानात दाखल। इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत। इराण अमेरिकेची इस्लामाबादमध्ये शांती वार्ता। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा फुलेंची आज जयंती। संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन। अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।